श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. विवाहानंतर लग्न झाल्यानंतर तुमची माझी अगदी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की माझ्या पतीची प्रगती व्हावी, माझा संसार सुखाचा व्हावा, धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते माझ्या पतीसाठी, माझ्या मुलासाठी किंवा स्वतःसाठी खुले व्हावेत आणि माझं घर जे आहे धन धान्य संपत्ती ऐश्वर्य यांनी भरलेलं राहावं. म्हणजे माझ्या घराची प्रगती जी आहे ती दिवस रात्र व्हावी आणि एक प्रकारचं सक्सेस यश जे आहे ते आम्हाला मिळावं. आणि यासाठीच मी स्पेशली महिलांनाच का म्हणते, कारण महिला ही आपल्या घरची लक्ष्मी आहे. आपण बघा, आपल्या मुलीला आपल्या सुनेला आपण लक्ष्मी मानतो आणि जर घरातील लक्ष्मीने हे जर उपाय केले, या छोट्या छोट्या जर आपण फक्त शुक्रवारी सेवा केल्या, तर तुम्ही बघाल की आपले जे दिवस आहेत ते पालटू लागले आहेत, दिवस बदलू लागलेले आहेत, कष्टाला नशिबाची साथ मिळू लागलेली आहे, आपला भाग्य उदय होऊ लागलेला आहे. छोट्यातलं छोटं काम असू द्या, मोठ्यातलं मोठं काम असू द्या, आता ते खूप लवकर होत आहे. अगोदर काय होत होतं की कोणतंही काम म्हटलं की त्याच्यामध्ये 100 अडथळे येणार आणि अडथळे येऊन सुद्धा ते काम पूर्ण होईल की नाही याची शाश्वती आपल्याला देता येत नव्हती. तर हे जे फक्त शुक्रवारचे जे उपाय आहेत ना, ते आपल्या लाईफ मधून, आपल्या आयुष्यामधून जे स्ट्रगल आहे, ज्या अडचणी आहेत, जे संकट आहेत, त्यावर मात करून पुढे जाण्याचे जे मार्ग आहेत ते आपल्याला खुले करून देईल. म्हणजेच काय की नशिबाची साथ आपल्याला मिळवून देईल. फक्त कष्ट केले, मेहनत केले म्हणजे आपली प्रगती होती का? नाही. बघा, तसं तर कष्ट, मग सर्वात जास्त कष्ट हा तर एक मजूर करतो, पण त्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली तर त्यावेळेला आपण म्हणतो की यश मिळालं, किंवा मी जे कष्ट करतोय, मी जे कष्ट करते त्याचा मला योग्य तो मोबदला मिळाला. आणि त्याच नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. बऱ्याच वेळेला बघा, आपण रोज करण्याच्या सेवा बघतो, नित्य सेवा बघतो, किंवा 21 दिवस 51 दिवस अशा सेवा बघतो, पण बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही. की बऱ्याच ताईवरना वगैरे असं वाटतं की नाही, एखादा दिवस असावा की मी फक्त त्या दिवशी सेवा केली आणि त्याचे लाभ जे आहेत, त्याचे रिझल्ट जे आहेत ते मला आयुष्यामध्ये बघायला मिळावेत. तर त्यासाठी हा जो उपाय आहे, ह्या ज्या सेवा आहेत त्या अतिशय प्रभावशाली आहेत. फक्त शुक्रवारी करायच्या आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस बघायला आपल्याला तयार राहायचं आहे. ते सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार. धनप्राप्ती आपल्या आयुष्यामध्ये खुली करून घेण्यासाठी, माता लक्ष्मीला अखंड आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने वास करावा यासाठी काही रेमेडीज करण्यासाठी हा सर्वात उत्तम असा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला म्हणजेच प्रदोष काळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते, तर तुळशी समोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि स्पेशली गाईच्या तुपाचा दिवा लावा. आणि गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेतलं तरी चालेल, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका. आणि आता तुमच्याकडे हे दोन्हीही तूप नाहीयेत तर आपली परिस्थिती चेंज करायची. आता जी परिस्थिती आहे ती असू द्या, मग ही परिस्थिती चेंज करण्यासाठी तुमच्या घरात तुम्ही देवासाठी जे कोणतं तेल वापरता ते तेल टाका, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि हा दिवा तुळशीजवळ लावा आणि तिथे उभा राहून किंवा बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे 1 माळ. आपण सर्वजण पैशाचा मागे धावतो, पैसा येण्यासाठी माता लक्ष्मीची उपासना करतो, सेवा करतो. माता लक्ष्मी येते सुद्धा, पण ती स्थिर राहत नाही. म्हणजे थोड्या दिवस आपला उद्योगधंदा कामधंदा चालतो, पण त्यानंतर चालत नाही. का चालत नाही? माता लक्ष्मी चंचल आहे, ती अस्थिर आहे. माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णू यांची उपासना करणं अतिशय गरजेचं आहे. ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते, भगवान विष्णूंची सेवा केली जाते, त्यांना स्थान दिलं जातं, त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही. जिथे विष्णू भगवान असतात ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीच जात नाही. ती अशी एक जागा आहे फक्त की तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे 1 माळ म्हणजे 1 माळच ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. 1 माळ म्हणजे 108 वेळा. आणि आपल्याला श्री सूक्तम म्हणायचं आहे. आता श्री सूक्तम तुम्ही तुळशीजवळ बसून नाही म्हटलं तरीही चालेल. श्री सूक्तम काय करायचं? संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवघरामध्ये दिवा लावला
की देवघरामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या देवघरात बघा माता लक्ष्मीची मूर्ती असते, फोटो असतो किंवा श्रीयंत्र असतं, तर त्याच्या समोर एक तुपाचा दिवा लावायचा. त्या तुपाच्या दिव्यामध्ये केसर जर आपल्याकडे असेल तर केसराच्या 1-2 काड्या टाकायच्या आणि श्री सुक्तम 16 वेळा म्हणायचं आहे. आपण काय केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवान विष्णूंची सेवा सुरुवातीला तुळशी मातेजवळ केली, कारण तुळशीला हरिप्रिया म्हटलं जातं. आणि त्यानंतर देवघरासमोर येऊन श्रीयंत्रासमोर किंवा आपण माता लक्ष्मी कुलदेवी समोर श्री सुक्तम म्हटलं, म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मी दोघांचीही शुक्रवारच्या दिवशी सेवा झाली. त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की या दिवशी आवर्जून आपल्याला सकाळी जेव्हा आपण झाडून काढतो, रोज तुम्ही पारशाने झाडूला स्पर्श करत असाल, झाडून घर झाडत असाल, ठीक आहे, तुम्हाला गडबड आहे, तुम्हाला शक्य नाही, रोज आपण डायरेक्ट जे काही आहे भाजी वगैरे गॅसवर बनवत असू, तुम्ही नॉन व्हेज असू द्या, व्हेज असू द्या, काही असू द्या, पण शुक्रवारच्या दिवशी एक नियम बनवा की सकाळी उठल्यानंतर अगोदर मला स्नान करायचं आहे, स्नान झाल्यानंतर मला झाडूला स्पर्श करायचा आहे आणि झाडून काढायचं आहे. झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो, त्यामुळे शुक्रवारी तरी माता लक्ष्मी सोबत, म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपण सात्विकता, की सगळं स्नान वगैरे करून आपण त्याला स्पर्श करणं, झाडून काढणं, ही गोष्ट करायची आहे. त्यानंतर किचन मध्ये स्वयंपाकाला गेल्यानंतर आंघोळ करूनच किचनला हळदी कुंकू वाहा, गॅसला हळदी कुंकू वाहा, गॅसवर थोडीशी साखर ठेवा आणि गॅस लावा. सुरुवातीला चहा वगैरे काहीतरी गोड बनवा आणि त्या दिवशी गॅस वापरा. आणि शुक्रवारी आवर्जून आपल्या घरामध्ये खीर बनवा, आवर्जून. ती काय म्हणजे तुम्हाला गोड आवडत नसेल, काही नसेल, थोडीशी बनवा, पण खीर बनवा. तो देवीला माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून तो प्रसाद म्हणून खा. तुमच्या घरामध्ये एकोपा वाढताना तुम्हाला दिसेल, तुमच्या घरामध्ये समृद्धी येत आहे, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या. आणि त्याचबरोबर शुक्रवारी आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, तुमचा फ्लॅट असू द्या, तुमचं बैठक घर असू द्या, तुम्ही कुठे भाड्याच्या घरात राहा, स्वतःच्या घरात राहा, मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हळदीचं पाणी शिंपडा आणि त्यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील, व्यसन असेल, त्यानंतर सतत एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल, रागीट असेल, कोणी काही वाईट गोष्टी केलेल्या असतील, नजर दोष असेल, बाधा असेल, आजारपण असेल, या सर्व गोष्टी हळूहळू कमी होत आहेत, याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. त्यामुळे ही एक गोष्ट घ्या. आणि शुक्रवारी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला, म्हणजे दिवे लागणीला देवाजवळ दिवा लावल्यानंतर आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दरवाजावर आपल्याला गुलाबाच्या फ्रेग्रन्सची, गुलाबाच्या सुगंधाची एक अगरबत्ती सुद्धा लावायची आहे. आणि शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही तुमच्या टीव्हीवर असेल, तुमच्या मोबाईलवर असेल, विष्णू सहस्त्रनाम लावा, त्याचबरोबर श्री सुक्तम लावा. प्रत्येक शुक्रवारी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सुक्तमचा पाठ हा झालाच पाहिजे. आपल्या घरामध्ये त्या मंत्र स्तोत्राचे जे उच्चार आहेत, त्याचे जे सकारात्मक व्हायब्रेशन्स आहेत, त्या आपल्या घरामध्ये पसरायलाच हव्यात. यासाठी आपल्याला गुलाबाची अगरबत्ती मुख्य प्रवेशद्वारात लावायची आहे आणि घरामध्ये श्री सुक्तम आणि विष्णू सहस्त्रनामचा पाठ करायचा आहे. त्याचबरोबर आवर्जून या दिवशी आपल्याला जर तुम्हाला शक्य झालं तर मध्यरात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचे 21 पाठ करायचे आहेत. व्यंकटेश स्तोत्राची रात्री 12 वाजता कशी सेवा करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता, त्या पद्धतीने करू शकता. आणि तुमच्या घरामध्ये तुमची स्वतःची 9 वर्षाच्या खालील जर तुमची कन्या असेल, म्हणजे कुमारिका असेल, किंवा तुमच्या आजूबाजूला शेजारी कोणी मुलगी असेल लहान, तर शुक्रवारी तिला बोलवायचं, तिला हळद कुंकू लावायचं, तिचे पाय धुवायचे आणि तिला खीर खायला द्यायची. आणि ह्या सगळ्या सेवा करत असताना मनामध्ये इंटेन्शन ठेवणं महत्वाचं आहे. हे रेग्युलरली आपण प्रत्येक शुक्रवारी केलं तर तुमच्या लक्षात येईल की चहूबाजूने जे प्रगतीचे मार्ग जे आहेत ते आपल्यासाठी खुले झालेले आहेत आणि कोणत्याही कामामध्ये आता अडचणी येणं कमी झालेलं आहे आणि आपली जी कामं आहेत ती इझिली होऊ लागलेली आहेत. आर्थिक नुकसान जे आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये आलेलं आहे. अनावश्यक खर्च जो होत होता तो सुद्धा कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि कुठेतरी बरकत होत आहे, पैशाला पैसा लागत आहे. असे बरेच चेंजेस, बरेच अनुभव तुम्हाला यायला लागतील. श्री स्वामी समर्थ.